तर परभणीमधून आपले प्रतिनिधी रमेश महामुने आपल्यासोबत जोडलेत। रमेश, परभणीमध्ये कशा प्रकारे मतदान सुरू झालंय? सध्या तरी सकाळीच सर्व मतदारांनी बुथावर येण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्या जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांनी मतदान बुथावर येऊन मतदान करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। प्रशासनाकडून कशी खबरदारी घेतली गेली आहे? प्रशासनाकडनं पूर्ण पोलीस प्रशासनाने तर खूप तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बंदोबस्त सुरुवात लावलेला आहे आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। धन्यवाद रमेश दिलेल्या या माहितीबद्दल। तर महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान पार पडतंय, त्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे। सर्वसामान्य जनतेला मतदारांना आवाहन सुद्धा केले गेले, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हे आवाहन केले गेले आहे। तर देशभरात एकूण 89 मतदारसंघात मतदान होत आहे, तर महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान पार पडत आहे। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरला होता, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून आवाहन सुद्धा केले गेले, जनजागृती सुद्धा केली गेली। पथनाट्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडून जनजागृती केली गेली आहे। मात्र अनेक ठिकाणी अनेक मतदान केंद्रावर मतदार हे मतदान करण्यासाठी पोहोचलेत सुद्धा।